मित्रांनो, जिल्ह्यातील जवळपास 183 शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। तर ही कोणत्या योजनेअंतर्गत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती 2 मिनिटात आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजश्री, स्वागत आहे कृषी मन युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर आपण या योजनेविषयी माहिती घेण्या अगोदर एक गोष्ट क्लिअर करूया। काही कमेंट दिसले आज की बाबा पीक विम्याचं काय झालं, तुम्ही दुसरंच टॉपिक भरडत आहात वगैरे वगैरे। तर मित्रांनो, आपण अगोदरच सांगितलं होतं की बाबा पीक विमा माणिकराव कोकाटे यांनी जरी पीक विमा 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याचं सांगितलं असलं तरी सुद्धा आपण सांगितलं होतं की बाबा 15 दिवसात ही गोष्ट पॉसिबल नाही, ऑगस्ट महिन्यात हा पीक विमा वितरित होईल। आपण वारंवार पाठीमागे 2-3 व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली होती। मित्रांनो, इथे माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपदच टिकायला तयार नाही, तर ते पीक विमा 15 दिवसात काय शेतकऱ्यांना देतील हे तुम्हाला कळायला पाहिजे। आपण सांगितलं होतं की ऑगस्ट मध्ये पीक विमा वाटप होऊ शकतो, 15 दिवसात ही गोष्ट पॉसिबल नाही। तर वळूया आपल्या टॉपिककडे। तर मित्रांनो, जिल्ह्यातील आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत किंवा ज्या विभागाविषयी माहिती घेणार आहोत तर कोकणमध्ये 183 आंबा जे फळपीक विमा वगैरे म्हणा किंवा फळपिकाचं जे नुकसान झालेलं आहे आंबा पिकाचं, त्या अंतर्गत जवळपास एप्रिल ते जवळपास फेब्रुवारी पासून ते मे महिन्यापर्यंत गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता। परंतु इथे कोकणातील काही भागामध्ये एप्रिल आणि मे मध्ये जे अवकाळी पाऊस झालेला होता त्या अंतर्गत जवळपास 183 शेतकऱ्यांना, आंबा बागायतदार शेतकऱ्यांना जवळपास 15 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्या अंतर्गत आता या शेतकऱ्यांना जवळपास फायनली बघायचं झालं तर 13,607 शेतकऱ्यांसाठी 9,38,24,000 रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे। आपण काल परवाच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती कोकण विभागाबद्दल। तर मित्रांनो, या अंतर्गत जिल्ह्यातील जे नुकसानग्रस्त आंबा बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी जवळपास 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आता इथे सुद्धा डेट फिक्स नाहीये, लवकरच निधी वितरित होणार असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु 183 शेतकरी हे आंबा बागायतदार जे शेतकरी आहेत त्यांना हा निधी मंजूर झालेला आहे 15 लाख रुपयांचा। आता 15 लाख रुपयांचा 183 शेतकऱ्यांच्या हिश्श्याला आता 15 लाख रुपये एकंदरीत बघायचं झालं तर किती रुपये हेक्टरी किंवा किती रुपये मदत मिळू शकते याचा तुम्ही अंदाजा घेऊ शकता। तर जवळपास बघायचं झालं तर राजापूर तालुक्यातील 30 आंबा बागायतदारांना ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। तर जवळपास नुकसानीपोटी 3,04,000 इतक्या भरपाईची मागणी करण्यात आलेली होती। परंतु मित्रांनो, मे महिन्यात जिल्ह्यातील 153 जवळपास आंबा बागायतदारांचे जे क्षेत्र नुकसानग्रस्त झालेले होते, 7 लाख रुपयांचे नुकसान जे झालेले होते त्या अंतर्गत आता जवळपास 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। आता 183 शेतकऱ्यांच्या खात्यावर हा 15 लाख रुपयांचा निधी वितरित होणार आहे। तर ही होती छोटीशी माहिती। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।